नमस्कार. मी दीपिका. तुम्हा सर्वांचे दीपूज कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत थंडी स्पेशल असे मेथीचे लाडू. त्यासाठी मी घेतली एक वाटी. त्या वाटीच्या अंदाजाने आपण पाव वाटी मेथी घेणार आहोत. ती थोडी गरम करून घ्यायची. जास्त भाजायची नाही, नाहीतर कडवट होईल. मेथी गरम झाल्यानंतर त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. मेथी व्यवस्थित थंड झाल्यानंतर तिला मिक्सरला अशी बारीक करून घ्यायची आहे. अशी बारीक मेथी पावडर करून घ्यायची आहे आणि त्यात वितळलेले तूप थोडे थोडे टाकून मेथी पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे आणि ही मेथी 2 ते 3 दिवस भिजवून ठेवायची. आता आपण लाडूसाठी लागणारं साहित्य बघूया. साठी घेतले 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम, 1 वाटी अक्रोड, 1 वाटी गोडंबी. त्यानंतर घ्यायचे अर्धी छोटी वाटी मगजबी, अर्धी छोटी वाटी पंपकिन सीड्स, तेवढीच खसखस घ्यायची आणि तेवढी तीळ आणि 1 छोटी वाटी डिंक. आपण जी वाटी अंदाजाला घेतली होती त्या वाटीने 2 वाटी खारीक पावडर आणि 3 वाटी किसलेलं खोबरं घ्यायचं आणि त्यासाठी मी घेतलं 1 वाटी तूप. सर्वात आधी एका कढईत थोडं तूप घालून आपण त्यात काजू गरम करून घेणार आहोत किंवा परतून घेणार आहोत. 1 ते 2 मिनिटं छानपैकी असे तुपात परतून झाल्यानंतर त्यांना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. ते काढून झाल्यानंतर त्याच पद्धतीने आपण बदामही 1 ते 2 मिनिटं असे तुपात रोस्ट करून घेणार आहोत आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तसेच आपण अक्रोडही तुपात भाजून घेणार आहोत आणि त्यांना गरम झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तसंच गोडंबी परतून घेऊन तिला काढून घेऊ. तसेच थोड्याशा तुपामध्ये आपण मखाने भाजून घेणार आहोत. छान असे क्रंची क्रिस्पी झाल्यानंतर आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि हे सारं थंड करून घेऊयात. आता आपण पंपकिन सीड्स आणि मगजबी हे दोघंही गरम करून घेणार आहोत. त्यानंतर तीळ गरम करून घेणार आहोत. छानपैकी भाजली गेल्यानंतर तिला काढून घ्यायची आणि त्यानंतर थोडी खसखस घेतली ती आपण भाजून घेऊयात. तिलाही प्लेटमध्ये काढून घेऊ. आता खोबऱ्याचा किस छानपैकी असं तांबडा होईपर्यंत मंद आचेवर 5 ते 6 मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि तांबडा झाल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तसंच आपण थोडं तूप टाकून खारीक पावडरही भाजून घेणार आहोत. तिला जास्त भाजायची नाही, नाहीतर कडक होईल. आता कढई पुसून घ्यायची आणि त्यात 4 चमचे तूप टाकून डिंक तळून घ्यायचा आहे. लगेचच सगळंच त्यात टाकायचा नाही, थोडा थोडा घेऊन त्यात टाकायचा आहे आणि थोडा तांबडा झाल्यानंतरच त्याला काढायचा आहे, नाहीतर डिंक कच्चाच राहील आणि लाडू खाताना तो दाताखाली यायची शक्यता आहे. यात मी असं केलं होतं, थोडा थोडा सगळं काढल्यानंतर पूर्ण ताटातला एकदाच सगळं कढईत टाकून मी पुन्हा एकदा तळून व्यवस्थित काढून घेतलंय. हे बघा, डिंक असा तळला गेला. आता आपण हा भाजून घेतलेला खोबऱ्याचा किस जो आता थंड झालाय त्याला असं हाताने चुरून घेणार आहोत. त्याला आपण मिक्सरला बारीक करायचं नाही. हे बघा, मस्तपैकी असा चुरून घ्यायचा आणि हातानेच त्याला बारीक करायचंय. लाडू मध्ये त्याची चव खूपच छान लागते. चला, लई सर्व बारीक करून झालंय. आता आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स मिक्सरला फिरवून घेऊयात. थोड्या थोड्या बॅच मध्ये फिरवून घ्यायचं. हे सगळं बारीक केलेलं आपण या खोबऱ्याच्या किसमध्ये टाकून द्यायचं.
हे बघा, हे माझं 2 ते 3 बॅचेस मध्ये कंप्लीट झालं होतं करून. सगळे ड्रायफ्रुट्स मिक्सरला फिरवल्यानंतर आता आपण डिंक मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आणि हे आपण परातीत टाकून देऊ. मिक्सरला लागलेलं सगळं हाताने काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने. त्यानंतर आपण हे सगळं एकजीव करून घेऊयात. आता कढईत 4 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या वाटीने आपण मेजरमेंट घेतलंय त्याच वाटीने 4 वाट्या गहू पीठ टाकायचं आहे. आणि आपल्याकडे जे उरलेलं तूप आहे ते थोडं थोडं टाकून पीठ मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. भाजता भाजता जसं आपल्याला लागेल तसं तूप टाकून घ्यायचं आहे. आधीची वाटी पूर्ण संपल्यानंतर मी पुन्हा अर्धी वाटी तूप घेतलं आहे. आणि ते पूर्ण टाकून दिलं आहे पीठ भाजताना. म्हणजे जवळपास ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला 1.5 वाटी तूप लागलं आहे. पीठ भाजायला मला 20 ते 25 मिनिटं लागले आहेत. आता हे पीठ त्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता भिजवलेली मेथी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. ही मेथी मी 3 दिवस भिजू दिली होती. आता जी अंदाजाची वाटी आहे त्या वाटीने मी 2 वाट्या गूळ घेतला आहे. त्यात 1 ग्लास पाणी टाकलं आहे. गूळ व्यवस्थित विरघळल्यानंतर तो गाळून घ्यायचा आहे. हे लाडू आपले पाकातले असल्याने हे गाळलेलं पाणी आपण पाक होण्यासाठी ठेवूयात. गॅस मोठाच ठेवायचा आहे. आजूबाजूला आलेला फेस काढून घ्यायचा आहे. त्यानंतर ते मिश्रण उकळल्यानंतर मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे. आपल्याला गोळीबंद पाक नकोय. हे बघा, असा आपल्याला मऊसूत पाक हवाय. एक तारी पाक नकोय. पाकात 2 ते 3 चमचे तूप टाकायचं आहे. त्यात मी आता मेथी आणि खारीक पावडर टाकली आहे. हे सर्व त्या पाकात मिक्स केल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्या परातीत टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून हे असे लाडू वळून घ्यायचे आहेत. बघू शकतात तुम्ही किती छान गोल असे लाडू झालेले आहेत. तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसे मोठे छोटे हवे असतील तसे लाडू बनवू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीनच असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे मेथीचे लाडू नक्की करून बघा.
आणि हो, लाडू कसे झाले ते नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपी बघायला आवडतील तेही कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीने आपले मेथीचे पाकातले लाडू तयार झाले.